छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला प्रशांत कोरटकर सध्या फरार आहे। आज हायकोर्टामध्ये होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्याची नोटीस कोरटकरवरती काढण्यात आली आहे। आता कोरटकर सुनावणीला आज हजर राहणार का याची उत्सुकता आहे। कोरटकरच्या अंतरिम जामिनाविरोधामध्ये सरकारने हायकोर्टात आव्हान दिलंय, त्यावर आज तातडीची सुनावणी आहे। या सुनावणीला हजर राहण्याचे कोरटकरला आदेश आहेत। आता फरार कोरटकर न्यायालयाच्या नोटिशीचा मान राखत कोर्टात हजर राहणार का असा सवाल उपस्थित झालाय। तर प्रशांत कोरटकर यांनी वापरलेल्या अपशब्दांबद्दल किंवा चुकीच्या पद्धतीचे जे उद्गार त्यांनी केलेले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातले, या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती फरार असलेल्या कोरटकरच्या अंतरिम जामिनाविरोधात सरकारची याचिका दाखल झालेली आहे आणि या संदर्भामध्ये आज महत्त्वाची तातडीची सुनावणी आहे। या संदर्भात कोरटकरला समन्स बजावण्यात आलेले आहेत आणि या समन्सनुसार त्याने सुनावणीला उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे। त्यामुळे आता या सुनावणीला तो उपस्थित राहतो का नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे। प्रशांत कोरटकर सध्या नागपूरमध्ये नाही आहे आणि तो काल रात्रीच मुंबईत दाखल झाल्याची माहिती मिळत आहे आणि आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भात जे काही सुनावणी होणार आहे, सुनावणी होण्याची अपेक्षा आहे, त्या सुनावणीमध्ये तो उपस्थित राहणार की नाही राहणार याबद्दलची स्पष्टता नाही आहे। मात्र प्रशांत कोरटकर मुंबईत पोहोचल्याची माहिती जी आहे ती एबीपी माझाला मिळालेली आहे। दुसऱ्या बाजूला आज कोल्हापूरच्या न्यायालयामध्येही तिथे जो एक प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल झालेला होता त्या संदर्भातली सुनावणी होणं अपेक्षित आहे आणि त्या सुनावणीमध्येही प्रशांत कोरटकर उपस्थित राहणार आहे का याबद्दल साशंकता आहे। खरं पाहिलं तर इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकर यांनी धमकी दिल्यानंतर आणि महापुरुषांसंदर्भात अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर कोल्हापूरसह नागपूर, जालना राज्यातील अनेक ठिकाणी त्या संदर्भातले गुन्हे दाखल झालेले होते। मात्र कोल्हापूरच्या न्यायालयातून 11 मार्चपर्यंतचा एक अंतरिम जामीन जो आहे किंवा एक दिलासा ज्याला आपल्याला म्हणता येईल तो जो आहे तो प्रशांत कोरटकरला मिळाल्याचा दावा केला जात होता आणि त्याच अनुषंगाने आज 11 मार्च रोजी कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये सुनावणी होणे अपेक्षित आहे। तर दुसऱ्या बाजूला मुंबई उच्च न्यायालयामध्येही जामीन रद्द करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी झालेली आहे आणि त्या संदर्भात सुनावणी होणं अपेक्षित आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकर कुठं उपस्थित राहील हा प्रश्न कायम होता। मात्र प्रशांत कोरटकर मुंबईमध्ये पोहोचला आहे अशी माहिती मिळत आहे। मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान किंवा कोल्हापूरमध्ये होऊ शकणाऱ्या सुनावणी दरम्यान तो स्वतः जातीने उपस्थित राहील का याबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।